नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण शाकंभरी पौर्णिमेची माहिती घेणार आहोत। शाकंभरी पौर्णिमा ही पौष शुद्ध सप्तमीला सुरू होऊन ती पौष पौर्णिमेला समाप्त होत असते। आता शाकंभरी पौर्णिमेला कशाचे महत्त्व आहे तर बघा, शाकंभरी देवीला ह्या दिवशी पूजा करण्याला भरपूर महत्त्व आहे। शाकंभरी देवी कोण होती तर शाकंभरी देवी ही जगाला अन्न पुरवणारी आणि निसर्गाची देवता होती, म्हणून तिला शाकंभरी देवता असे म्हणतात। आणि शाकंभरी देवी ही अन्नपूर्णा माताचे एक रूप आहे आणि दुर्गा माताचे सुद्धा दुसरे रूप म्हणजे शाकंभरी देवी आहे। त्याच्यामुळे ह्या वर्षी 2025 मध्ये बघा, आता 28 डिसेंबर ते 3 जानेवारीपर्यंत शाकंभरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे। आणि आता बघा, या दिवसामध्ये काय होतं तर बहुतेक जण घटस्थापना करतात। आता 4 नवरात्र येत असतात: गुप्त नवरात्र, चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र। त्यापैकी आपण शारदीय नवरात्रच मोठ्या उत्साहाने पार पाडत असतो, वेगवेगळी पूजा करत असतो, घटस्थापना करत असतो, उपवास करत असतो। त्याप्रमाणे आपण शाकंभरी पौर्णिमा एवढी साजरी केली जात नाही। कुठे कुठे ती भरपूर प्रमाणात साजरी केली जाते मैत्रिणींनो, परंतु बघा, आता ही आपल्याला नक्की साजरी करायची आहे। बरं, आपण घटस्थापना नाही केली ना तरी चालणार आहे, परंतु आपल्या ज्या पूजाविधी आहे, जे मंत्र आहे, जे आपल्याला वाचन आहे, पोथी वाचन आहे, ते आपल्याला हे शाकंभरी नवरात्रामध्ये करायलाच पाहिजे। तितकंच पुण्य आपल्याला मिळत असतं। परंतु आपण बघा, तुम्ही असो मी असो, इतकं शाकंभरी पौर्णिमेला आपण करत नाही, परंतु आपल्याला पूजापाठ जरी जमेल तरी आपल्याला पूजापाठ, घटस्थापना नाही केली तरी पूजापाठ आपल्याला करायला पाहिजे। तर बघा, देवस्थ ऋग्वेद ब्राह्मण जे आहे त्यांची शाकंभरी देवी ही कुलदेवता आहे आणि ते मोठ्या उत्साहाने ही शाकंभरी पौर्णिमा साजरी करत असतात। ह्या दिवसामध्ये ते घटस्थापना करतात आणि टाक बसवतात देवीचे कुलदेवतेचं आणि त्यांची पूजा अर्चा आपल्याला, जसं आपण शारदीय नवरात्र उत्सवामध्ये देवीची उपासना करतो आपल्या कुलदेवीची, त्याचप्रमाणे ह्या शाकंभरी देवीची ते पूजा अर्चा आणि करत असतात उपासना। आणि उपासना करण्याला भरपूर महत्त्व आहे। बघा, कुलदेवीची उपासना ही आपण करायलाच पाहिजे आणि हे 4 जे नवरात्र येतात हे त्यासाठीच येतात। त्यापैकी बघा, बहुतेक ठिकाणी हे 4 नवरात्र आपल्या आपल्या भागामध्ये साजरे होत असतात। त्यापैकी शारदीय नवरात्रचा आपल्याकडे जो शारदीय नवरात्र आहे तो आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये साजरा होत असतो। तर बघा, शाकंभरी नवरात्र सुद्धा कुठे कुठे ज्यांची कुलदेवता शाकंभरी देवी आहे तेथे मोठ्या उत्साहामध्ये तो पार पडत असतो। आता ही शाकंभरी देवी कोण होती तर ही निसर्गाची देवी होती आणि ती आपल्याला अन्न धान्य पुरवण्याचे काम करत होती। आता जेव्हा यामागची कथा अशी आहे की बघा, ज्यावेळेस जगावरती संकट पडले होते दुष्काळाचे, तेव्हा शाकंभरी देवीने रूप घेतले होते आणि जेव्हा त्यांनी रूप घेतले होते तेव्हा त्यांना अनेक डोळे होते आणि म्हणून त्यांना शाकंभरी देवी म्हणतात। आणि त्यांची शाखा म्हणजेच बघा, त्यांच्यावरती भाजीपाला, फळे, फुले होते आणि त्यांनी ह्या दुष्काळापासून ह्या फळे, आपल्या अंगावर जे फळे वगैरे भाजीपाला होता त्या पिकवून आपल्या जगाचे रक्षण केले होते, पालनपोषण केले होते, म्हणून त्यांना शाकंभरी देवी असे म्हणतात। आणि शाकंभरी देवी हे दुर्गेचेच दुसरे रूप आहे। त्याच्यामुळे बघा, कुलदैवतेची सेवा करण्याचा हा महत्त्वाचा एक सण आहे आणि याच्यामध्ये कुलदैवतेचे कुलाचार, कुलधर्म हे पाळल्याच गेले पाहिजे आणि झाले पाहिजे। आता याची पूजा कशी करतात तर बघा, सर्वप्रथम तुम्ही चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे। या दिवशी तुम्ही लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं आहे आणि ह्या दिवशी काय करतात तर लाल कापड चौरंगावरती किंवा पाटावरती अंथरतात आणि आपली अन्नपूर्णा देवीला शाकंभरी देवीचेच रूप मानले जाते। अन्नपूर्णा माता म्हणजे जगाला अन्न पुरवणारी माता आहे, म्हणून अन्नपूर्णेची सेवा ही या दिवशी केली जाते। तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम गणपतीचा अभिषेक करायचा आहे। आता सर्वप्रथम आपल्याला कसं करायचं आहे, स्वच्छ पाणी टाकायचं आहे, नंतर पंचामृत टाकायचं आहे आणि नंतर परत आपल्याला स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाला आणि पुसून आपल्याला एका पानावरती हळदी कुंकू टाकायचे आहे, अक्षता टाकायच्या आहे आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे। जसं आपण शारदीय नवरात्र उत्सवामध्ये करतो त्याचप्रमाणे आपल्याला पूजा करायची आहे। आणि दुसरं असं की आपल्याला काय करायचं आहे, मग अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यायची आहे। जर तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूपसुद्धा अन्नपूर्णा मातेची
घेऊ शकता आणि त्या सुपारीला सुद्धा अभिषेक करू शकता. त्याचप्रमाणे करायचं आहे की अगोदर स्वच्छ पाणी टाकायचं आहे, नंतर पंचामृत टाकायचं आहे आणि नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि मग स्वच्छ कपड्याने पुसून आपल्याला ती देवी पानावरती विराजमान करायची आहे. बघा, आपल्याला त्यांना चंदन आणि हळदी कुंकू लावायचे आहे आणि ज्याप्रमाणे आपण घटस्थापना करतो त्याप्रमाणे घटस्थापना करायची आहे. त्यासमोर आपल्याला कुलदेवीचा फोटो ठेवायचा आहे आणि कुलदेवीचा फोटो किंवा टाक असेल तर तो ठेवायचा आहे आणि घटस्थापना करायची आहे. आणि बहुतेक जण घटस्थापना करत असतात आणि अखंड दिवा ह्या दिवसात लावत असतात. तर बघा मैत्रिणींनो, आपण जरी घटस्थापना करू शकत नसेल तर काही हरकत नाही, परंतु जर आपण ह्या दिवसांमध्ये शाकंभरी नवरात्र उत्सव जो असतो तर त्या उत्सवामध्ये जर आपण अखंड दिवा जरी प्रज्वलित केला ना तरी त्याचे इतके अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आपण बघा, आता आपला दररोजचा दिवा तर आपला चालूच असतो, तर त्याच्यामुळे आपण थोडीशी मोठी वात करून नवरात्रात 9 दिवस जसा आपण दिवा अखंड दिवा लावतो त्याचप्रमाणे जर दिवा लावला ना तरी त्याचे तितकेच महत्त्व आहे, खूप महत्त्व आहे, त्याचे सुद्धा आपल्याला पुण्य मिळते. म्हणून आपल्याला नवरात्राप्रमाणेच या नवरात्रीत सुद्धा अखंड दिवा तरी आपल्याला लावायचा आहे आणि आपण श्री सूक्तम म्हणू शकतो. साधा नवरनाम मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणू शकतो. तुम्ही दुर्गादेवी स्तोत्र ह्या दिवशी पठण करू शकता, नाहीतर सिद्धकुंजिका स्तोत्रसुद्धा तुम्ही पठण करू शकता. ह्या छोट्या छोट्या सेवा आहे, परंतु याच्यामध्ये खूप सामर्थ्य दडलेलं असतं आणि हे सामर्थ्य जेव्हा आपण ह्या सेवा करतो तेव्हा आपल्याला कशातून ना कशातून अनुभव येतोच मैत्रिणींनो. तर त्याप्रमाणे आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे. आणि बघा, नंतर आपल्याला घटस्थापना जरी नाही केली तर ह्या सेवा आपल्याला करण्याला तितकंच महत्त्व आहे आणि आपल्याला करायला काय हरकत आहे. आपले 15-20 मिनटं तर आपल्याला देवाला देऊ शकतो आणि जिथे घटस्थापना होते ते तर करतातच. आणि शेवटच्या दिवशी काय केलं जातं तर बघा, 60 किंवा 108 भाज्यांचा नैवेद्य हा देवीला दाखवला जातो, फळांचा किंवा भाज्यांचा, म्हणजे दोन्ही दाखवतो. भाज्यांचा नैवेद्य दाखवायला जास्त महत्त्व आहे. आणि कारण की जेव्हा दुष्काळ हा धरतीवरती पडला होता तेव्हा मातेनेच जगाला दुष्काळापासून वाचवले होते, पाऊस पाडला होता, भाज्या पिकवल्या होत्या आणि जगाचं रक्षण केलं होतं. आणि पाऊस पडला होता आणि जगाचं भाज्या पिकवून रक्षण केलं होतं, पोट भरलं होतं. तर त्याच्यामुळे इतकं महत्त्व या शाकंभरी नवरात्र उत्सवाला आहे. आणि दुसरी कथा यामागची अशी आहे की बघा, दुर्गासूर नावाचा जो राक्षस होता त्याने ब्रह्मांकडून तपश्चर्या करून वर मिळवला होता आणि सर्व वेद जे आहे ते आपल्याकडे घेतले होते. बघा, त्यांनी खूप त्रास द्यायला, देवी देवतांना त्यांनी खूप त्रास द्यायला सुरुवात केली होती. तर त्यावेळेस काय झालं तर ऋषीमुनी आणि सर्वजण दुर्गा माता आदिमायेला शरण गेले आणि त्यांनी आवाहन केले मातेला. त्यावेळेस मातेने काय केलं, दुर्गाचं रूप घेतलं आणि त्या धर्तीवरती प्रकटल्या आणि दुर्गासुरांचा त्यांनी वध केला आणि त्यांच्यापासून सर्व वेद वगैरे देवांना परत मिळवून दिले आणि सर्वत्र जो दुष्काळ माजला होता त्या दुष्काळातून सर्व जणांची त्यांनी सुटका केली. यामागची दुसरी कथा अशी आहे. म्हणून बघा, शाकंभरी देवी हे वनात, त्यांना बनशंकरी असं सुद्धा म्हणतात, कारण वनामध्ये जेव्हा ऋषीमुनी राहत होते तेव्हा त्यांनी वनामध्ये जाऊन देवीने खूप फळ भाज्या पिकवल्या होत्या आणि सर्वजणांचं रक्षण त्यापासून केलं होतं. म्हणून शाकंभरी देवीच्या नवरात्र उत्सवाला एवढं महत्त्व आहे की भाज्यांचा नैवेद्य दाखवण्याला जास्त महत्त्व आहे. आणि बघा, असंही या दिवसांमध्ये भाज्या जास्त प्रमाणामध्ये पिकतात. त्यामुळे हा जो नवरात्र आहे, शाकंभरी नवरात्र उत्सव, हा जानेवारी महिन्यामध्ये, डिसेंबर ते जानेवारी दरम्यानच येत असतो आणि ह्या दिवसामध्ये भाज्यांची तशीही रेलचेलच असते, म्हणून जास्त भाज्या पिकतात. म्हणून तेवढ्या भाज्यांचा नैवेद्य ह्या शाकंभरी नवरात्र उत्सवामध्ये दाखवला जातो देवीला. आणि बघा, काही भागांमध्ये ज्यांची कुलदेवता शाकंभरी देवी आहे त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातात आणि भक्ती केली जाते आणि भाज्यांचा नैवेद्य दाखवण्याला मान असल्यामुळे भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. आणि नवरात्र उत्सव आपण जसं शारदीय नवरात्र उत्सव पार पाडतो त्याचप्रमाणे पार पाडतो. त्याच्यामुळे आपल्याला ह्या ज्या सेवा सांगितलेल्या आहे, श्री सूक्तमचा आहे, तुम्ही नवरनाम मंत्र आहे
दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे, सिद्धकुंजिका स्तोत्र आहे, हे आपल्याला पठण करायचे आहे. नाही तर आपल्याला हे पठण जरी तर साधा आपण नवरनाव मंत्रसुद्धा म्हणू शकतो आणि अखंड दिवा तर आपण लावूच शकतो. बघा, ह्या छोट्या छोट्या वेळ घेणाऱ्या सेवा आहे, परंतु याचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. तर तुम्हाला आतापर्यंत व्हिडिओमध्ये शाकंभरी देवीचे कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि शाकंभरी देवीच्या काय सेवा करायच्या आहे, कशा प्रकारे सेवा करायची आहे, घटस्थापना कशा प्रकारे करायची आहे आणि यामागच्या कथा काय आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ बघा, आवडला असेल, माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.